उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बाजारामध्ये भरपूर कैरी येतात. मग अशा वेळेस ही छान चटपटीत कैरीची चटणी एकदाच करून ठेवली की अगदी महिनाभर चांगली राहते. आता एखाद्या दिवशी घरामध्ये भाजीला काही नसेल तर मस्त पराठे, थालीपीठ, चपाती, भाकरी बरोबर खाऊ शकता. ज्या मंडळींना ओल्या नारळाची चटणी चालत नसेल तर डोसा, आंबोळी, घावण्याबरोबर सुद्धा ही चटणी अगदी मस्त लागते. मुलांच्या डब्यासाठी किंवा प्रवासाला सुद्धा नेऊ शकता. भाताबरोबर डाळ किंवा आमटी नसेल तर या चटणी बरोबर भात सुद्धा अगदी मस्त लागतो. तर नक्की करून बघा. प्रत्येकाला कळेल अशा साध्या, सोप्या, सरळ भाषेत रेसिपी दाखवलेली आहे, म्हणून शेवटपर्यंत नक्की बघा. जर आवडली तर लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा. बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. चला तर मग सुरुवात करूया. कैरीची चटपटी टिकाऊ चटणी बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण एक मध्यम आकाराची आणि वजनी म्हणाल तर साधारणतः पाव किलो प्रमाणात कच्ची कैरी घेतलेली आहे. आता तसं बघायला गेलं तर बाजारामध्ये बऱ्याच प्रकारच्या कैऱ्या मिळतात. तुम्हाला जे आवडेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. आणि फक्त पाव किलो प्रमाणात तुम्हाला इथे कैरीची चटणी दाखवणार आहे. तुम्ही जास्त प्रमाणात स्टोरसुद्धा करून ठेवू शकता. स्टोर कशी करायची, चटणी कशी बनवायची सगळं पुढे व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. आता बाजारातून आणल्यावर यामध्ये भरपूर पाणी घालायचं आहे. हवं असेल तर थोडंसं मीठ घालून एक 20 मिनिटासाठी पाण्यामध्ये भिजत घालायचं आहे. कैरी पाण्यामध्ये भिजत घातल्यामुळे धूळ, माती किंवा चीक लागलेला असं स्वच्छ होतो आणि पाण्यामध्ये थोडा वेळ कैरी भिजत घातल्यामुळे ती आपल्याला पचायला हलकी जाते. एक 20 मिनिटानंतर पाण्यामध्ये स्वच्छ चोळून कैरी धुवून घेतलेली आहे. आता हवं असेल तर तुम्ही याची सालंसुद्धा काढून घेऊ शकता. जरी सालासकट चटणी बनवली तरी सुद्धा चालू शकेल. कैरीची संपूर्ण सालं काढून घेतली की आपण दोन्हीकडच्या साईड्स किंवा देठा आणि खालचा भाग काढून घेतलेला आहे. आता आवडीप्रमाणे छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कैरी आपण चिरून घेणार आहोत. छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कैरीच्या फोडी करून घेतल्या की मिक्सरमध्ये लवकर याची छान पेस्ट होते. तसं हे सगळ्या तुकड्या आपण करून घेतलेलं आहे. आता सीझनची पहिली कैरी असल्यामुळे यातलीच आपण 2 फोडी कैरीच्या काढून घेतलेल्या आहेत. त्याला थोडीशी काश्मीरी किंवा बेडगी पूड आणि थोडंसं काळं मीठ किंवा साधं मीठ लावायचं आहे आणि याचा आस्वाद घ्यायचा आहे. अशी सुद्धा कैरी खायला अगदी छान लागते. आता या खमंग चटपटीत कैरीच्या चटणीसाठी आपण एक मसाला तयार करणार आहोत. तर त्यासाठी काय केलं आहे, गॅसवर एखादं पॅन किंवा कढई गरम करत ठेवायची. शक्यतो स्टील किंवा नॉनस्टिकवर करू शकता. आंबट पदार्थ असल्यामुळे लोखंड किंवा भिड्याचं भांडं घ्यायचं नाही. पॅन छान गरम झाला की फक्त 2 चमचे आपण यामध्ये तेल घेतलेलं आहे. तेल छान पॅनला पसरून घेतलेलं आहे. हलकंसं तेल गरम झालं की अगदी चमचाभर धने घेतलेले आहेत, अर्धा चमचा जिरं घेतलेलं आहे आणि अगदी पाव चमचा आपण यामध्ये बडीशोप घेतलेली आहे. सोबतच एक पाव चमचा किंवा एक 7-8 आपण इथे काळी मिरी घेतलेली आहे. काळी मिरी यामध्ये जरूर घालायचं. तुम्हाला हवं असेल तर थोडासा ओवा घेतला तरी सुद्धा चालू शकेल. जिरे, धने, बडीशोप जितके चवीला छान तितके उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पोटाला सुद्धा थंड. आता याबरोबरच एक 5-6 आपण इथे बेडगी मिरच्या घातलेल्या आहे. तुम्ही काश्मीरी घातल्या तरी सुद्धा चालू शकेल. जर तुमच्याकडे लाल सुक्या मिरच्या नसतील तर त्याला पर्याय म्हणून पुढे सुचवलेला आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता मिरच्या, मसाले साधारणतः मध्यम आचेवर एक 7 ते 8 मिनिटं थोडासा रंग बदलेपर्यंत आपण भाजून घेतलेला आहे. तुम्हाला हवं असेल तर फक्त लाल सुक्या मिरच्या सुरुवातीला भाजून चांगल्या काढून घ्यायचं आहे आणि नंतर हे सुके कोरडे मसाले भाजून घेऊ शकता. तर अगदी मध्यम आचेवर साधारणतः एक 4-5 मिनिटं झालेली आहे. असं चांगला हलकासा रंग बदलला, छान सुगंध यायला लागला की 7-8 लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत. सोबतच एक 8 ते 10 कढीपत्त्याची ताजी पानं घालणार आहोत. आता भाजीमध्ये, चटणीमध्ये कढीपत्ता घातला की तो वेगळा काढला जातो, म्हणून चटणीमध्ये घालायची. त्याने एक तर चटणी पौष्टिक किंवा हेल्दी होते आणि चवीलाही छान लागते. आता हे सुद्धा काही सेकंद थोडंसं वर खाली आपण करून घेतलं आहे. यातला कच्चेपणा काढून टाकायचा आहे. गॅस बंद करायचा आहे आणि सगळे जिन्नस संपूर्ण गार करून घ्यायचं आहे. गार झालं की एखाद्या स्वच्छ कोरड्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण काढून घेणार आहोत. लक्षात असू द्या, खरपूस भाजून घेतलेले मसाले संपूर्ण गार झाल्यावरच मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे. आता सुरुवातीला खरपूस भाजलेले हे सगळे जिन्नस मिक्सरला एकदा फिरवून घेतले. अशी छान याची भरड झालेली आहे. आता या मिक्सरच्या मसाल्यामध्येच आपण केलेले कैरीचे तुकडे घालणार आहोत. पाव किलो कैरीचे असेल तर साधारणतः छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये व्यवस्थित होते. जास्त जर तुमचे असेल तर मोठ्या भांड्यामध्ये करू शकता. अर्धा चमचा किंवा चवीपुरतं मीठ यामध्येच घालायचं आहे. कैरी मस्त आंबट असते, मसाले घातलेले आहेत. चटपटीत आंबट गोडसाठी मस्त एक चमचाभर आपण इथे गूळ घातलेला आहे. तुम्ही साखरसुद्धा आवडीप्रमाणे वापरू शकता.
आता जर गरज वाटली तरच थोडंसं पाणी घालायचं आहे आणि छान बारीक पेस्ट आपण या चटणीची फिरवून घेतली. जर गरज वाटली तरच पाणी घाला, नाही वाटली तर असंच फिरवून घेऊ शकता. जरी पाणी घातलं तरी आपण ते नंतर सुकवून घेणार आहोत, म्हणून चटणी टिकायला मदत होते. आता मगाशी सांगितलं होतं ज्यांच्याकडे सुक्या मिरच्या नसतील तर बारीक करतानाच यामध्ये तुम्हाला 2 चमचे काश्मीरी किंवा बेडगी पावडर वापरायची आहे आणि अशी छान पेस्ट करून घ्यायची आहे. आता सेम पॅन पुन्हा आपण गरम करून घेतला. यामध्ये चमचाभर आपण तेल घेतलेलं आहे. तेलाऐवजी साजूक तूपसुद्धा वापरू शकता. कडकडीत तेल गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा आपण मोहरी घेतलेली आहे. मोहरी चांगली फुलायला हवी. मोहरी चांगली फुलली की यामध्ये अगदी अर्धा चमचा आपण हिंग पूड घेणार आहोत. हिंग पूड घातल्यामुळे चटणीला एक छान फ्लेवरसुद्धा येतो आणि अन्न पचायला सुद्धा मदत होते. जर आवडत असेल तर 8 ते 10 कढीपत्त्याची पानं वरून फोडणीमध्ये घालायची. नसेल तर आपण चटणीमध्ये घातलेली आहे. आता ही सगळी फोडणी काही सेकंद मध्यम आचेवर आपण छान खरपूस परतून घेतली. आता यामध्ये तयार केलेली मिक्सरच्या भांड्यामधली संपूर्ण चटणी घालणार आहोत. आता चटणी वाटताना मगाशी मी सुद्धा अर्धा कप पाणी वापरून ही चटणी अशी छान बारीक करून घेतली. तुम्हाला जर तुकड्यांमध्ये क्रंची चटणी आवडत असेल तर पाणी न घालता केलं तर थोडी मोठी मोठी कैरी राहते. जर अगदी पेस्ट हवी असेल तर अर्धा 1 कप पाणी घालून चटणी तुम्ही फिरवून घेऊ शकता. मी अर्धा कप पाणी घालून ही चटणी करून घेतलेली होती. आता यामध्ये बऱ्यापैकी पाण्याचा अंश आहे. आता काय करायचं आहे, साधारणतः मध्यम आचेवर एक 7 ते 8 मिनटं यातलं सगळं पाणी सुकवून घ्यायचं आहे. जसं तुम्ही हे परतत जाल तसं याला छान तेल सुटू लागतं आणि पाण्याचा अंश यातला कमी होतो, ज्याने चटणी टिकायला मदत होते. एक 7 ते 8 मिनटं मध्यम आचेवर यातलं संपूर्ण पाणी सुकेपर्यंत, थोडासा रंग बदलेपर्यंत, हलका हलका सुगंध येईपर्यंत आपण हे करून घेतलं. सगळ्यात शेवटी थोडी टेस्ट करायची. मीठ वगैरे काही कमी वाटत असेल तर थोडंसं वरून मीठ घालू शकता आणि अशी ही चटणी तुमची तयार झालेली आहे. आता बारीक करण्यासाठी जरी आपण यामध्ये पाणी वापरलं पण गरम करून चांगलं यातला पाण्याचा अंश आपण काढून घेतल्यामुळे चटणी अजिबात खराब होत नाही. अशी चटणी संपूर्ण तयार केली की पंख्याखाली संपूर्ण गार करून घ्यायची. एखाद्या काचेच्या किंवा प्लास्टिकच्या डब्यामध्ये भरून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता. डीप फ्रीजमध्ये नाही तर फ्रीजमध्ये अगदी महिनाभर चांगली राहते. जेवणाबरोबर तोंडी लावून खाण्यासाठी अगदी लोणच्याप्रमाणे मस्त लागते. घरामध्ये भाजीला काही नसेल तर चपाती भाकरीबरोबर खाऊ शकता. थालीपीठाबरोबर, पराठ्यांबरोबर किंवा अगदी आंबोळी, डोसा, इडली असेल, घावण असेल, अगदी सगळ्यांबरोबर छान लागते. आता घरामध्ये एखाद्या दिवशी शिळा भात राहिला असेल तर त्यामध्ये कांदा, टोमॅटो, थोडीशी ही चटणी घालून थोडीशी परतून खाल्ली तरी अगदी मस्त लागते. मस्त गरमागरम अशी ही चपातीचा रोलमध्ये खाऊ शकता. भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता. तर आजची ही चटपटीत रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. जर आवडली असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा. बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. इथपर्यंत रेसिपी बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.